नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलला। तर काल आम्ही पप्पांना संध्याकाळी आल्याच्या नंतर सांगितलं होतं की मेडिकलमध्ये जा आणि मेडिकलमधनं काहीतरी आपण आपल्या करडांसाठी औषध आणू, कारण आमची ही 2 करडं आहेत ना, ती पण तशीच नरम झालेत। आता ही बरी आहे, ही पाट ही चांगली आहे टुणटुणीत खाऊन पिऊन, पण हे 2 तसेच नरम झालेत। एक बोकड आहे आणि एक पाट आहे। तर म्हणलं का म्हणजे यांना पण नको काय व्हायला, कसं आहे जीव तू करतोस, कारण तो पण एक जीवच आहे ना। पप्पांना सांगितलं होतं मेडिकलमध्ये तुम्ही जाऊन सांगा। मम्मीने सांगितलं की आमचे पहिले चांगले होते, आता एकदम असे नरम आहेत, खायला प्यायला तडफड नाही, काय नाही, दूध पीत व्यवस्थित पीत नाही। तर मग मेडिकलवाल्यांनी डॉक्टरांना फोन केला आणि पहिलं तर ते म्हणले की शेकवा त्यांना थोडी ऊब द्या, म्हणजे असं शेकवा ऊब द्या असं म्हणले, ते होतील व्यवस्थित। पण आम्ही रोज म्हणजे त्यांना चुलीपाशी बसवतो, शेकतात ते व्यवस्थित, पण काय फायदा नाही ना होत, ते मरतायतच ना। मग म्हणलं अहो तुम्ही काहीतरी द्या त्यांना औषध, जेणेकरून व्यवस्थित होतील, काहीतरी टॉनिक सारखं। तर हे बघा, हे औषध दिलं आहे मेडिकलवाल्यांनी दिलं आहे डॉक्टरांना विचारून। तर हे किती द्यायचं आहे, 3 दिवस 2-2 ml द्यायला सांगितलं आहे आणि बाकी रोज कंटिन्यूमध्ये 1-1 ml द्यायला सांगितले हे औषध। बघा व्यवस्थित, शक्यतो औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा असे विचारूनच आणावं। त्या डॉक्टरांना विचारून त्यांनी दिले औषध। हे औषध हे किती दीड नाही अर्धा ड्रॉप द्यायचं वाटतं, एक हां, हे कंटिन्यूमध्येच द्यायचं आहे। हे आमच्याकडे पहिलं पण दिलं होतं वाटतं आणि आता पण परत दिलं, हे पण अर्धा ड्रॉप द्यायचं आहे, रोज द्यायचं आहे हे पण। तर ही अशी आम्हाला 3 औषधं दिलेत, आम्ही काल रात्रीपासून द्यायला सुरुवात केली, सकाळी पण दिले दोघांना, त्या दोघांना देतो। ही आमची पाठी पण मस्त आहे आणि ही तर रात्री झोपायला सुद्धा आत येत नाही, एवढं गार वाजता आम्ही म्हणतो का गोधडीमध्ये घेऊन झोपू, तर ही झोपत नाही, ही तिच्या आईच्या त्या फकड्याच्या मध्ये झोपते। पण ठीक आहे, ती व्यवस्थित आहे, तिला काय नाही झालेलं, पण हेच नरम झालेत ना, मग आम्ही आणली औषध। आता म्हणलं लय उशीर होण्याआधी, ही पण हातातनं जाण्याआधी काहीतरी करू। हां, आणि खरं तुम्ही कमेंटमध्ये काय ते औषध सांगितलं, ते जे शेळ्यांच्या पिसांसाठी वापरतात ना तुम्ही, काय माझ्या लक्षात नाही नाव त्याचं, रक्षक, ती पावडर इथं भेटत नाही वाटतं। मेडिकलवाल्या म्हणल्या का आपल्या इथं नाही भेटत ती पावडर, असं काय मम्मी बोलत होती। तरी आम्ही परत गेलो तर विचारून बघू की भेटते का काय असं। तर ठीक आहे मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, छान छान कमेंट करत जा आणि तुम्ही पण तुमच्या करडांची काळजी घेत जा।